हे चित्र सुंदर आहे ना? काय आहे? एक आई आपल्या बालकाला घेऊन त्याच्यावर प्रेम करत आहे. आणि आजचा दिवस आम्ही ह्याच प्रीतीचा दिवस साजरा करत आहोत ना. काय आज आहे? मी मदर्स डे नाही म्हणत, मी मायवार म्हणत. शब्द किती गोड वाटतो ना, मायवार, जवळचा, मायेचा, अंधकरणात हसून राहिले. त्यानंतर मी हे चित्र आहे. जे चित्र इतकं मोहक वाटलं आपल्याला सुरुवातीचं, कारण बाळ जन्मलेला आहे, बाळ हसतंय, त्याचा गोडवा पाहायला फार बरं वाटतं. बऱ्याचदा आपल्या आईचे ते शब्द आपल्याला ऐकायला मिळाले असेल, 9 महिने तुला वागवलं. बरोबर आहे, सोपं नाही वर्षा केलं. आज आम्ही थोडंसं जर कल्पना केली, थोडीशी जर तुलना केली तर आमच्या लक्षात येईल की ज्यावेळेस एक स्त्री आई बनते त्यावेळेस अनेक परिवर्तन तिच्यामध्ये होतं. तिला तिच्या सौंदर्याचाही त्याग करावा लागतो. आज जर तुम्ही मुलींच्याकडे पाहिलं तरी स्त्रियांच्याकडे पाहिलं तर तो परत जाणवतो. त्यांचं वजन वाढलेलं दिसेल, त्यांचं पोट वाढलेलं दिसेल. का तर त्यांनी एका जीवाला जन्म दिलेला आहे. त्यांनी त्या सौंदर्याचा पर्वा करत बसलेले, कारण त्यांना महत्त्वाचं होतं त्या जीवाला जन्म देणं. आई पण सगळ्यात श्रेष्ठ नातं ह्या जगामधलं जर कुठलं असेल, म्हणूनच खूप सुंदर म्हटलं जातं. बऱ्याचशाच म्हणी आहेत, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, है ना. आणखी काय म्हटलं जातं, ती आईची जी व्याख्या केली जाते, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. देवाला शक्य नाही प्रत्येकाच्या जवळ, म्हणून त्याचा आत्मा आईच्या रूपाने त्याला प्रत्येकाजवळ ठेवलेला. जे निस्वार्थपणे प्रेम करणारी, प्रसंगी राबवणारी, प्रसंगी जवळ येणारी ती आईच असते. अशा अनेक व्याख्या आहेत. काल एक खूप सुंदर गोष्ट घडली. काल आपण आपल्याला माहिती आहे बरेच जण आज उपस्थित दिसत नाहीये, कारण कालची प्रार्थना करून आहेत म्हणून आले नाही. पण काल खरंच खूप शंका नाही, आम्ही थकलो दमलो. काल दिवसभर आपण प्रार्थनेमध्ये होतो, पण खूप उत्तेजनाची वेळ होती, आनंदाची वेळ होती की आम्ही प्रार्थनेमध्ये घालवला, दिवस पूर्ण प्रार्थनेमध्ये घालवला. आणि मला खूप आनंद झाला ज्यावेळेस माझ्या मुलीने एवढं थकून सुद्धा, आणि विशेष म्हणजे तीही सांगितलं मी दमले होते. संध्याकाळचा जवळपास स्वयंपाक तिनंच केला होता. सगळं म्हणजे घरात काय काय किरकोळ होतं ते सगळं तिला करायचं. चहा तिनंच केला, कुकर तिनंच लावला. एवढं सगळं करून तिने हे सुंदर असं बिल्डिंग माझ्यासाठी तयार केले. हे एक अवॉर्ड आहे ना, आणि ह्या अवॉर्डसाठी आपण सगळं काही सहन करायला तयार असतो. तर ते सौंदर्य आपल्याला तुच्छ वाटतं, कारण सौंदर्य आज न आपलं जाणारच आहे, ते कायम स्वरूपाचं नाहीच आहे. पण हे जे प्रेम आहे खूप सुंदर लिहिलं गेलेलं आहे. फक्त एवढंच नाही, खूप सुंदर मॅसेजही त्याच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे. एवढं मी तिला म्हटलं, पण बाळा बास कंटाळीस करू नकोस, मला माहिती तू माझ्यावर प्रेम करतेस, पण नाही मला कळवायचंच आहे, 12 वाजता मला द्यायचं आहे. आणि बघा हा मॅसेज मदर्सची व्याख्या तिनं केलेली आहे, मला फार आवडली म्हणून मी सांगत आहे. एम फॉर मेनी हग्स, खूप वेळेशी मिठी मारायची आहे असं तिचं व्याख्या आहे. ओ फॉर ओनली लव्ह, नेव्हर अँगर. टी फॉर टीचिंग मी, एच फॉर हेल्पिंग मी, ई फॉर एव्हरी स्माइल वेन आय एम सॅड. किती सुंदर आहे. आणि आर फॉर रायझिंग मी टू बी अ स्ट्रॉंग, रेझिंग मी टू बी अ स्ट्रॉंग. तर हे खूप सुंदर असं वाटलं मला, आणि कुठेतरी माझ्या आजच्या संदेशाशी पण ते जुळतं आहे, म्हणून मी ते दाखवलं तुम्हाला. सुंदर असं पेटी तिनं माझ्यासाठी तयार केलेलं आहे, आणि माझ्यासाठी हे बघून दिले आहे. तर थँक्यू सो मच ग्लोरिया, आय लव्ह यू टू मच. आणि खूप प्रेम आहे आमचं तुझ्यावर. तुला असंच आशीर्वादित करून हीच प्रार्थना परमेश्वराजवळ असेल. तर आज आम्ही आमच्या वचनाकडे वळूया. आणि जसं मी एक दुसरं चित्र दाखवलं तुम्हाला, आणि त्या दुसऱ्या चित्रानुसार आम्ही स्तोत्र 139
तेच वचन जे सागरनं आपल्याला सांगितलं होतं आम्ही बघणार आहोत 139 आणि 13 आणि 14 वचन. स्तोत्र 139 13 आणि 14. तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस. भयपूर्वक व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. तुझी कृत्ये अद्भुत आहे, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. माझी प्रियानं खूप सुंदर हे वचन आहे जे चित्र मी तुम्हाला दाखवलं आहे गर्भवती स्त्रीचं. ज्यावेळेस ती गर्भवती असते बाहेरूनही तिच्या शरीरामधल्या त्या गुणा आम्हाला जाणून येतात, तसंच तिच्या अंतरामध्ये सुद्धा शरीरामध्ये सुद्धा अनेक परिवर्तन होत असते. आणि ज्यावेळेस मी गरोदर होते साहजिक ज्यावेळेस सोनोग्राफी आजकाल आहे तर सोनोग्राफी करायला सांगितल्यानंतर माझं लक्ष त्या सोनोग्राफीच्या स्क्रीनवर असायचं. ज्यावेळेस मी सोनोग्राफी काय दिसतंय का, कारण आपल्याला हालचाल जाणवते. त्यामध्ये शंका नाही की आईला ती प्रत्येक स्पंदन जाणवतात ज्यावेळेस लेकरू उदरामध्ये असतं आणि तो अनुभवच वेगळा असतो. तर त्याचबरोबर तिची इच्छा असते की बघायचं. आणि सोनोग्राफी मला वाटतं प्रत्येकीला तो अनुभव असेल. जेव्हा सोनोग्राफी होत असेल आमचं लक्ष त्या टीव्हीकडे असतं की काय दिसते काय, त्या दिसतच नाही. काहीतरी एक त्रिकोण असं दिसतो त्याच्यामध्ये काहीतरी हालचाल आणि ते डॉक्टर बघत असतात. मी फार आश्चर्याने बघायचे काय दिसतंय काय दिसतंय. मी डॉक्टरने विचारायची पण डॉक्टर कसं आहे, डॉक्टर हे छान आहे काय काय विचारायची हिंमत पाहिजे नाही. तर ते बघत राहायचं पण काही कळायचं नाही. आणि मग ते फिल्म आल्यानंतर मग तो आकार काय कळतं का त्याच्यावरून काहीच कळत नाही. आणि मग हे वचन मला आठवायचं, तू काय केलेलं आहेस माझ्या आईच्या उदरी ज्यावेळेस माझी घडण केलीस ती भयप्रद व अद्भुत होती. खरंच ती भयप्रद आणि अद्भुत असते. बरेचदा पास्टर सांगतात की काहीच नसताना शून्यातून देव अस्तित्व घडवतं. हात नको डोळे किती सुंदर आम्हाला घडवले बघा. आमच्या शरीरावरती जी त्वचा आलेली आहे त्याच्यात बरेच सौंदर्य आमच्यामध्ये येतं. आणि बाळ जेव्हा जन्माला येतं मग आमचा उल्हास आमच्यामध्ये जो असतो कोणासारखं झालंय, आईसारखं झालंय, बाबासारखं झालंय, आजीसारखं झालंय, एक ना अनेक गोष्टी. मग तो आनंद जो असतो तो वेगळाच असतो. आणि मग आज त्या वेदना प्रस्तुती वेदना ज्यावेळेस आणि खूप कठीण आहे माझ्या बाबतीत. ज्यावेळेस एक आई लेकराला जन्म देते ज्या वेदना सहन करते 9 महिने तर करतेच करते, पण ज्यावेळेस जन्माला आलेलं असते त्यावेळेस ही अनेक वेदना तिला सहन कराव्या लागतात. इतक्या असह्य वेदना असतात. पण त्याचबरोबर एक गोष्ट सुखकारक असते की मी आई होणार. आणि ती जी सुखकारक गोष्ट असते ना त्या सर्व वेदनांवरती मात करून जाते. आणि त्या आईला एक त्या वेदना सहन करणार. आणि त्याच्यामध्ये पण बघा बाळाला बघितल्या कुठली आई वेदना आठवते का, त्रास आठवतच नाही. आपोआप चेहऱ्यावरती स्माईल येते आणि त्या लेकराकडे बघून असतो आणि देवाला धन्यवाद दिल्याशिवाय आपण. एक छोटीशी 2 ओळीची काव्य आहे जी माझ्या आईसाठी आणि ऑफकोर्स तुम्हा सर्वांसाठी मी म्हणत आहे. आणखीन एका व्यक्तीची आठवण मला आल्याशिवाय राहत नाही. आज शारदा आंटी आईसारखंच नातं होतं. आज नाही येत आपल्याला देवाकडे आनंद. आणि ही कविता त्यांनाही समर्पित करत आहे. आणि ही कविता विशेष करून आपल्या सर्व स्त्रियांसाठी आहे. घर सुटतं आठवण कधीच सुटत नाही. घर सुटतं आठवण कधीच सुटत नाही. जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही. जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही. शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द निघतात. आई हेच शब्द निघतात. तुम्हा सर्वांना आजच्या या मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि परमेश्वर करो की हा दिवस प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद उत्साह घेऊन येऊ दे.
आणि आम्ही आमच्या प्रत्येकाच्या आईसाठी आम्ही प्रार्थना तर करणारच आहोत आणि आजचा हा दिवस आम्ही आनंदात करणार. आज जो विषय मी घेऊन आलेले आहे तुम्हाला वाटेल की कदाचित केतनरावनी सांगितलं असेल की उत्तर सेव्य येणार आहे, पण असं काही नाही आहे. हे देवाची कृपा आहे, कारण मोशेच्या आईच्या जीवनावर मी आज बोलणार आहे आणि त्यानं उत्तेजनाचं वचन जे दिलेलं आहे त्यानं मोशेचं दिलेलं आहे. पण कारण मी खूप विचार करत होते ज्यावेळेस ह्या विषयावरती बोलायचं होतं की काय बोलू, कुणाच्यावरती बोलू. नाही, एक नाव आठवलं. हे नाव खरं तर पाहिलं दुर्लक्षित असं झालेलं आहे बायबलमध्ये. त्याचं नाव सुद्धा, कारण बघा तुम्ही पुरुषांच्या नावाने गणना व्हायची, स्त्रियांची नावं फार क्वचित आहेत बायबलमध्ये. पण याचा अर्थ असा नाही की स्त्रियांनी त्यांच्या कर्तृत्वामध्ये कमी होते किंवा देवानं त्यांच्याकडून कार्य कमी करू नये असं अजिबात नाही आहे. आणि ते आम्ही शिकणार आहे मोशेच्या आईच्या ह्याच्यावरून. आम्ही जर निर्गमाच्या 2रा अध्याय 1 ते 10 वचन हे आमच्या आजच्या वचनासाठी असेल, म्हणण्यासाठी असेल. आणि जसं वचन आम्ही पुढं जाईल तसं त्यामध्ये काय मुद्दे आहेत आम्ही आज शिकणार आहोत. आणि मी प्रयत्न करेन की मी लवकर संपवायचा. बरंच काही शिकण्यासारखं आहे या जीवनामधून. तर आम्ही पहिलं वचन वाचूया, निर्गम याचा 2रा अध्याय आणि 2रं वचन. ती स्त्री गर्भवती हो, तिला मुलगा झाला. तो बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेवले. माझ्या प्रियानो, इथं काय सांगितलं बघा, तिथं काय पहिलं वचन जर आम्ही वाचलं तर पहिल्या वचनामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही वाचूया पहिलं वचन जर वाचूया तेच. लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. काय सांगितलेलं आहे? लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. आणि पुढच्या वचनात सांगितले ती स्त्री गर्भवती राहिली आणि तिला मुलगा झाला आणि बालक सुंदर आहे असं तिला पाहिलं. आता माझा प्रश्न तुम्हा सर्वांना आहे, ज्यावेळेस तुम्हाला तुमचं लेकरू पहिल्यांदा दिसलं तुम्हाला कुरूप वाटलं का? बरं, आता कुरूप वाटते का? नाही, दुसऱ्याचं जरा जास्तच चांगलं आहे, बरोबर आहे, माझं मी जरा काळं चेहरा आहे असं वाटते का? प्रत्येक आईला तिचं लेकरू कसंही असू कसं वाटतं? माझं ते आणि दुसऱ्याचं खा. मी एक छोटीशी गोष्ट सांग, आणि गोष्ट नाही ना, खरी घटना आहे. आम्ही ज्या एस टी कॉलनीमध्ये राहायला होतो त्या एस टी कॉलनीमध्ये असताना आम्ही लहान होतो, म्हणजे मी तशी मोठी होते जरा, आणि माझी बहीण जी होती ती मला वाटतं एक साधारण स्मृती एवढी असेल किंवा तिच्यापेक्षा मोठी असेल. तर त्यावेळेस साजिद तुम्हाला बऱ्याच जणांना माझी बहीण माहिती, गोली गोली पाठ छान आहे. आणि त्यावेळेस आमच्या ह्याच्यामध्ये एस टी कॉलनीमध्ये आदिवासी लोक म्हणजे जी भरती झाली होती ती लोक राहिली होती. आणि तो माणूस जो होता तो जास्त फारसा कोणाशी बोलून नंतर त्याने त्याचा परिवार घेऊन आला. आणि परिवार घेऊन आल्यावर ती महिला जी होती ती इतकी आदिवासी होती की टिपिकल, म्हणजे तिला ना बोलणं येत होतं, ती अशी खेचायची इतकं करेल की खारुताची शिकार करायची. आणि आम्ही सगळे घाबरून असायचो तिला, कारण अशी बसायची जे दगड मारायची आणि खारुताई गोळा करून जर घेऊन जायची त्यांना. मग ते आम्ही घाबरायचो, आम्ही असं आहे असं आहे, बरंच काय काय असायचं. आणि तिची मुलगी होती फुला नाव, आणि ती फुला अशी साहजिक आता आदिवासी याच्यामध्ये पण ॲक्टिव्ह पोरगी होती, छान होती, पण काळी होती अशी होती. पण ह्या बाईला त्या पोरीला जरा जरी कोणी खेळतात त्या पोरीला फार हुशार होती. तर तिला मराठी यायचं, सगळ्यांशी बोलायची, तिला मराठी येत नव्हती, तिला आदिवासी भाषा. इथंपर्यंत ती टॉयलेटमध्ये ती ह्याला सुद्धा जात नव्हती, कारण तिथं पादुका आहे ते तिथं म्हणायची. इतकं त्यांचं म्हणजे मला सांगण्याचा उद्देश आहे की एवढं ते आदिवासी तिच्यामध्ये होते. पण तिला एक माहिती होती की आई जरा जरी कुणी बोललं, पोरीला भांडलं, पोरगी जरा ओरडली की काय असं ते घेऊन मारायला पाहिजे. दुसऱ्या विचार सुद्धा नव्हता की दुसरे मला काय करतील, दुसरं काय नाही, आईचं त्या पोराला बदलायचं. इतकं दहशत असली होती की त्या पोरी सुद्धा कोणी खेळायचं नाही. तिथं गेलं की बायका घाबरायच्या, माझ्या मुलाला वेगळी करायचं, पहिला घेऊन घ्यायच्या. मला काय सांगायचं आहे, तिला भाषा येत होती, तिला समाजातल्या कुठल्या गोष्टी येत होत्या, तर ती आई होती.
तिच्या लेकरावर तिचं प्रेम. ते लेकरू कसंही असतं तर तिच्यासाठी खूप प्रिय. मला इथे हेच सांगायचं आहे, इथं काय झालेलं आहे, मी तुम्हाला एक गोष्ट तुमच्यावर निदर्शनास आणण्याचा प्रयत्न करत आहे. इथं दुसऱ्या प्रश्नामध्ये त्या स्त्रीनं काय बघितलं, बालक सुंदर आहे. कोणतीही स्त्री हेच बघणार की बालक सुंदर आहे, तर तिच्यामध्ये असं वैशिष्ट्य काय आहे आम्ही बघूया. प्रेषितांचे कृत्य याचा 7वा अध्याय 20 वचन. त्या काळात मोशेचा जन्म झाला. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता. बस. कोणाच्या दृष्टीने? कोणाच्या? देवाच्या दृष्टीने. त्या आईनं पाहिलं की ते बालक सुंदर आहे, पण त्या आईनं पाहताना त्या लेकराकडे देवाच्या दृष्टीनं पाहिलेलं आहे. आज आम्ही आमच्या लेकरांच्याकडे कोणत्या दृष्टीनं बघतो? काय आम्ही बघतो का हे लेकरू मला दिलेलं देवानं वरदान आहे, हे माझं नाही आहे तर हे देवाचं आहे, देव त्याचं संरक्षण करणार आहे, देव त्याला चालवणार आहे, कारण मी त्याचा मालक नाहीये, हे माझं वचन नाहीये, हे मी म्हणत नाहीये. आम्ही बघूया स्तोत्र संहिता 127 3ऱ्या वचनामध्ये. पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे, पोटचे फळ त्याची देणगी आहे. संतती ही काय आहे? कोणी दिलेलं धन आहे? कोणी दिलेलं? तुम्ही मिळवलेलं, कष्टानं कमवलेलं, हक्क गाजवायला. आज वाईट गोष्ट हीच आहे, बरेचसेच आई वडील, ह्यामध्ये चुकीचं नाहीये की तुमचा अधिकार त्या लेकरांच्यावर आहे, हक्क नाहीये. मी केलं, मी वागवलं, मी मोठं केलं, माझ्यासाठी कर, मला नाही म्हणू. हे देवानं दिलेली धन आहे तुमच्यासाठी, आणि तो धन असताना धन कसं खर्च करायचं हे आपल्यावर आहे. असं बरंच म्हटलं जातं की वडिलांची प्रॉपर्टी बऱ्याच जणांना मिळते, कष्ट केलेले नसतात, म्हणून कसं खर्च करायचं माहित नसतं. ज्यावेळेस कष्ट करतो, त्रास सहन करायला लागतो, त्यावेळेस त्या पैशाचं मूल्य माहिती असतं, म्हणून आम्हाला त्याचा योग्य विनियोग करता येतो. माझ्या प्रियानं हे जगिक जर आम्ही इतका विचार करत असतो तर जे देवानं दिलेली देणगी आहे, देवानं दिलेलं धन आहे, तर आम्ही त्याचा कसा विचार केला पाहिजे. काय आम्ही आमच्या लेकरांच्याकडं त्या देवाच्या दृष्टीनं बघतो का? ते सुंदर आहे, अमूल्य आहे, पोट देवानं दिलेली देणगी आहे ती. गाढव, मूर्खा आणि बरेचसे प्राण्यांची नावं आम्ही देतो तुम्ही. राग आला की म्हणता का नाही? शिवाय घालता पोरांना नसावं झालं तर खूप चांगलं. पण बरीचशी आई लोक मी पाहिलेली आहे, गाढवाशिवाय पोराला बोलायचं हे गेला काय, गेला काही येतच नाही, हे छान नाही, आपलं नाही आहे. तुमचे हे गोड त्या लेकराच्या जीवनावर कार्य करतात, ते विसरू नका. कारण ते लेकरू तुम्हाला देवाने दिलेलं आहे, ते सुंदर आहे, हे तुम्ही विसरू नका. ते मूर्ख नाही आहे, कारण जे तुम्ही बोला, जे तुम्ही त्याच्यामध्ये पेराल तेच उगवणार आहे. तुम्ही कसा खर्च करायचा हे तुम्ही ठरवा. त्या लेकराला आशीर्वादित करा. तुम्ही करता आशीर्वादित? तुम्ही बघता त्याच्यासाठी योग्य स्वप्न की प्रभू हे तू मला दिलेलं आहेस, हे वाढलं पाहिजे, हे कमी नाही झालं पाहिजे, त्याच्यामध्ये असं झालं पाहिजे त्याच्या भविष्यासाठी त्या गोष्टीला. कारण जगाच्या दृष्टीनं बघू नका. कदाचित त्याला मार्क्स कमी पडत असतील, कदाचित तेवढं शांतपण त्याच्यामध्ये नसेल, पण देवाने दिले तर देव ते सगळं करणार आहे हे विसरू नका. आणि ते शब्द बोला, उत्तेजनाचे शब्द बोला, प्रेमाचे शब्द बोला, प्रोत्साहित करणारे शब्द बोला. कधीही आपल्या लेकराला खाली पाडू नका, कारण ते देवाने दिलेलं धन आहे तुमच्यासाठी. माझ्या प्रियानं लेकर हे खरंच ज्यांना नाही आहे त्यांना जाऊन विचारा काही त्रास त्यांना आहेत. आपल्यामध्ये बरेच अशा येऊन गेले ज्यांना लेकर नंतर झाल्यावर घेऊन गेली ती गोष्ट वेगळी आहे.
लेकरं नसताना त्यांनी काय त्रास आणि काय वेदना सहन करत होते तेही आम्ही पाहिलेलं आहे. ते आम्ही खूप कठीण आहे, कारण कुठलाही डॉक्टर काही इलाज करू शकतो ते त्याच्याच हातात तोच देऊ शकतो. म्हणून त्याची किंमत करा. म्हणजे प्रियानो, म्हणून पहिला मुद्दा जो असा मी हा तिच्यामध्ये पहिला की त्या स्त्रीनं काय केलं पाहिलं ते बालक सुंदर आहे. बरं असं काय झालं बरं की बालक सुंदर आहे? आणि तिसऱ्या वचनामध्ये बघूया आम्ही काय केलं ना, निर्गम दुसरा पैकी सर्वोच्च पुढे त्याला लपवून ठेवता येईना म्हणून तिने लवाळ्याचा एक पेटारा करून त्याला डांबर व राख चोपडली. त्या पेटाऱ्यात तिने त्या बालकाला घालून पुन्हा काय केलं होतं त्या तिसऱ्या याच्यामध्ये जर आम्ही पाहिलं तर तिने ते लपवून ठेवलं होतं. कारण दुसऱ्या वर्षामध्ये ते बालक सुंदर आहे म्हणलं, पण लपवण्याची वेळ का आली होती त्याच्यावर? कोणाला माहिती स्टोरी का लपवायची वेळ आली त्याच्यावर? जर आम्ही निर्गमाचा पहिला अध्याय जर वाचला तर आमच्या लक्षात येईल की त्या काळामध्ये ज्या फारोचं राज्य होतं तो फारो म्हणजे आपल्याला माहिती आहे की योसेफ त्या काळामध्ये तिथं म्हणजे त्याच्या आतल्या काळामध्ये तो तिथं गेला होता. त्याच्या आधीची स्टोरी जी आहे. आणि मग त्याच्यानंतर दुष्काळ पडला, मग याकोब आणि याकोबाचे सगळे वंश तिथं गेले, इस्रायल लोक तिथं गेले आणि ते फलद्रुपी होऊ लागले, वाढू लागले, संख्येने वाढू लागले, अतिशय संख्येने. आणि आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस योसेफ तिथं गेला त्या फारोमध्ये सगळं काही याकोबाला आणि योसेफाला दिलं होतं. पण नंतर असा एक योसेफ आला, फारो असं म्हणतात, फारो आला जो फारो योसेफ आपल्याला माहितच नव्हतं. आजकाल आपल्याकडे पण असे लोक आलेले, सॉरी मला राजकारणामध्ये जायचं नाही आहे, पण प्रश्न नेहमीच केला जातो म्हणून विचारते, 70 साल काय केलं योसेफाने? काय केलं मिस्रासाठी? त्या फारोला माहिती नव्हती. आणि आजही हा प्रश्न विचारते की काय केलं? माझ्या पिढ्यानं त्या काळामध्ये त्या लोकांनी खूप काही केलेलं असतं. आम्हाला अधिकार नसतो की मागच्या काळामध्ये कोणी काय केलेलं विचारायला, कारण ती परिस्थिती आम्हाला ठेवत असते. तर ह्या फारोनं काय केलेलं आहे तर हा त्यानं बघितलं. काय बघितलं की हे खूप बरेचशाही होत चाललेले आहे, वाढत चाललेले आहेत. मग तो घाबरला आणि त्याच्या डोक्यामध्ये कसे विचार आले? त्यानं हा एक विचार केला की अरे चांगला आहे, उद्या जर आपल्याला गरज पडली तर हे लोक आपल्या उपयोगाला येतील. पण तसं ना विचार करता तो काय विचार करू लागला, न जाणो कधी आपल्या कोणाशी युद्ध झालं तर आणि हे लोक त्याला जाऊन मिळतील, मग आपल्याला मागून हे निघून जातील कारण हे बलवान आहे, तर चला आपण त्यांच्यासंग धूर्तपणे वागूया. त्यांना धूर्तपणे वागायचं ठरवलं. मग त्यांच्या कामाचा बोज झाला, भयंकर काम आलं, गुलामगिरीमध्ये त्यांना घेऊन. गुलामगिरीमध्ये गेल्यानंतर तितकंही त्यांना पुरेसं झालं नाही, कारण तरीही ते त्यांच्या बरोबर होता, तरीही त्यांची संतती. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या 2 सुईणी ज्या होत्या त्यांची नावं आहेत बघा, इथं खूप सुंदर अशी नावं आहेत त्यांची. एकच मिनिट मी सांगते तुम्हाला. एकीचे नाव शिप्रा व दुसरीचे नाव पुवा. आणि निर्गम याचा 15व्या अध्यायामध्ये त्या दोघी बंधूंची नावं सांगितलेली आहेत. त्यांना बोलवलं आणि त्याने काय सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही त्यांचं बाळंतपण करायला जाल त्यावेळेस बघा, राजानं बोलून सांगितलं की जा बघा, आणि जर का मुलगी असेल तर तिला राहू द्या, तिला मागू, पण मुलगा असेल तर त्याला तिथंच मागू. आणि त्यांना सांगा की मेलेलं मुलचं. पण देवाची कृपा बघा, ह्या दोघीही देवाचं भय बाळगणाऱ्या होत्या. म्हणून त्यांनी काय केलं, मुलाला पण मागलं नाही. आणि मग ज्यावेळेस राजाने त्यांना बोलवलं त्यांनी घाबरलं नाही की राजा आपला मारून टाकेल. त्या म्हणाल्या उलट त्यांनी काय म्हटल्या, ह्याच्या इस्रायलच्या बायका ज्या आहेत त्या मिस्रांच्या बायकासारख्या नाजूक नाही आहेत, आम्ही जायच्या आधीच त्या माणूस झालेले असतात, त्यामुळे आम्हाला मारायचं चान्सच मिळत नाही, असं करून त्यांनी उडून. पण तो राजा तेवढ्यावर थांबला नाही. त्या राजानं फरमान काढलं, अशी आज्ञा केली लोकांस की जन्मलेला प्रत्येक मुलगा नील नदीमध्ये टाकू द्या. हे आत्ताचं नाही लक्षात येणार, पूर्वीच्या काळापासून असं घटना घडत आलेली आहे की नरसंहार
जेणेकरून त्या वंशाला संपवायचं असेल तर त्या नरसंहार करायचा, मुलांना जन्म देऊ द्यायचा नाही, किंवा पुरुषांना मारायचं, अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत. आणि म्हणून इथं मोशेच्या आईला मुलगा झालेला आहे आणि ते बालक सुंदर आहे, तिला पाहिलं आणि तिने त्याला 3 महिने काय केलं, लपवून ठेवलं. माझा प्रश्न पुन्हा आयांना, बाळ ज्यावेळेस लहान असतं त्याला लपवून ठेवणं शक्य आहे का? कोसवरचं लहान मुल जरी असलं तर रात्री का होईना आपल्याला कळते लहान मुलं आहे का? बरं, रडण्याचा आवाज तुम्ही त्याचं तोड बंद करू शकणार आहे. ते कधी रडेल माहीत नसतं, कधी उठेल माहीत नसतं, आणि पण रडणं खेळणं कसं तरी काहीतरी केलं असेल, त्याचं शी कपडे कुठं ठेवले असतील, काय केलं असेल, अनेक गोष्टी आहेत तिने लपवून ठेवलं. आज आम्हाला आमच्या लेकरांना जगापासून लपवून ठेवायचं. काय करायचं? जग आणि जगाच्या रहाटीपासून लपवून ठेवायचं. माझ्या प्रियांवर त्यावेळेस त्या मुलाला जीवाचा धोका होता, फारोपासून धोका होता. जर का ते मुलगा आहे आणि मुलाला तुम्ही जिवंत ठेवलेलं आहे हे जर कळालं असतं तर त्या आई वडिलांना सुद्धा संपवण्यात आलं असतं, त्यांनाही मारण्यात आलं असतं, पण त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. आज आम्हाला, तुम्हाला आणि मला सुद्धा, आज आमच्या लेकरांना वाढवत असताना आम्ही काय केलं पाहिजे? जगापासून लपवून ठेवलं पाहिजे. म्हणजे काय थोडं घातलं पाहिजे का? कोंडून ठेवलं पाहिजे का? नाही. त्यांचे विचार जे आहेत, त्यांची विचार करण्याची क्षमता आहे ती तुम्हाला बदलायची आणि ती तुम्ही कशी बदलाल? ज्यावेळेस तुम्ही बदला. जर आई मोबाईलमध्ये बघत असेल, आजकालच्या आया मी बघतो, बाळ बाजूला चाललेलं असतं आणि आई मोबाईलमध्ये बघत पुढे चाललेलं असेल. बाळ कुठं चाललंय हे पण लक्षात असतं. ते मूल तुम्हाला वाटतं मोठं झाल्यावर आईचा हात धरून घेऊन जाईल, मागणी झाल्यावर ते पण मोबाईलमध्ये बघत राहील. तू ये बाई मागणं गेला रस्तेच तर, कारण 4 सला गरज आहे त्याला सुविधा. आई टीव्ही बघत बसते, सिरियल बघत बसते, फोनवर गप्पा मारत बसते. तुम्हाला वाटतं बाळा लहान आहे अजून, त्याला काही कळत नाही आहे, तर मग काय करते ते सिरियलमध्ये? एवढं समजलं भ्रमाप्रमाण चांगलं करतो. आणि म्हणूनच आजकालची जे जनरेशन आहे नको इतका पुढं जाऊन विचार करत आहे. त्याचं कारण ते आहे की तुम्ही सिरियल बघताय, तुम्ही बघत राहताय, ते म्हणून पण बघताय, त्याच्या कानावरती शब्द पडताय, कसं कुरकुटी करायचं, कारस्थान कसं करायचं, भांडणं कशी लावायची, खोटं कसं बोलायचं, केलेली चूक लपवायची कशी, निघायचं तुम्ही कसं दाखवायचं. तुमचं लक्ष नसताना कधी तुमच्या पर्समध्ये त्या मुलाला पैसे दिलेले ते तुम्हाला कळत नाही का? तर तुमचं लक्ष नाही. ह्या गोष्टीपासून लपवा. योग्य संस्कार करा लेकरांच्यावरती, त्यांच्याशी वेळ घालवा, त्यांच्याशी बोला, त्यांच्या अडचणी समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. शाळेत जात असताना त्यांना ज्या समस्या असतात असं समजू नका की त्यांना समस्या नाही आहे, ती काही लहान आहे, त्यांना कुठे काही विचार करा. तुम्ही लहान असताना काय तुम्हाला शाळेमध्ये समस्या नव्हत्या, मित्रमैत्रिणींचा त्रास नव्हता, कोणाला सांगणार आहे? जर तुम्ही ऐकलं नाही तर ते बाहेर भावामध्ये सांगा आणि मग ते बाहेर जगामध्ये सांगा. तुम्हाला ह्या गोष्टींपासून लपवायचं आहे, म्हणजे त्यांना विचारांमध्ये तुम्हाला त्यांच्या आचरणामध्ये आणायचं आहे की कसं माझ्या लेकराला त्याला भय द्यायचं आहे, देवाचं भय की देव तुझ्या बरोबर आहे, तू जिथं जाशील तिथं देव तुला बघणार आहे, कोणी बघणार नाही असं विचार करू नकोस. पापामध्ये राहिलास तू पाप करशील, मला फसवशील, पण स्वतःला फसवशील का? देवाला फसवशील का? हे भय ज्यावेळेस तुमच्या लेकरांच्या मनामध्ये घाला, देवाचं प्रेम तुमच्या त्याच्या लेकरांच्या मनामध्ये घाला, तर ते जगाच्या भागामध्ये जाणार नाही शक्य. हे तुमच्या हातामध्ये आहे, कारण देवानं ते तुम्हाला दिलेलं आहे. पोटचं फळ हे देवाकडून मिळालेली धनसंपत्ती आहे, देणगी आहे, तुम्हाला मिळालेली आहे. जन्माला घालून आईकडे ठेवणं, बहिणीकडे ठेवणं, सासूकडे ठेवणं का तुम्ही कामाला जातो? बरोबर आहे. काही काळापुरतं मलाही मान्य आहे की तुम्ही कामाला जात असाल तर काही काळापुरतं तुम्ही ठेवा, हरकत नाही, कारण काळजी असते.
किंवा काही काही बायका तर आज मीही बघते, एक टीचर आहे मी, लहान मुलांशी माझा संबंध येतो, अजिबात मुलांच्यावर लक्ष नसतं. त्या मुलांना डब्यात काय आणले, त्याची कपडे कशी आहेत, त्याची बॅग भरलेली आहे की नाही, त्याची केस केलेले आहेत की नाही. नाही हो, मी ड्युटीला गेले होते. मग कामवालीच्या हातात, आईच्या हातात, विसरू नका, मूल बघतोय, ते लक्ष दे. ते तुमची जबाबदारी आहे, तुम्हाला दिलेली देणगी आहे. तुम्हीच तिचा सांभाळ केला पाहिजे, तुम्हीच त्याला वाढवलं पाहिजे. आईनं, सासूनं, बहिणीनं, भावानं नव्हे. त्यांनी तुम्हाला मदत करण्यासाठी आहेत, वाढवण्यासाठी नाही. तुमचं नातं त्या लेकराबरोबर घट्ट झालं पाहिजे. जर तुमचंच नातं घट्ट झालं नाही तर काय तुम्ही संस्कार करणार आहात? तुम्हाला वेळ नाही मुलांना द्यायला. जो वेळ मिळतो तो मोबाईलमध्ये करत बसता, गेम खेळत बसता, चॅटिंग करता, व्हिडिओज करता आणि मग नंतर मुलांच्यावर दोष देवगताचं मुलं दिलं. मग तीच मुलं ज्यावेळेस मला उत्तर द्यायला लागतील त्यावेळेस म्हणून की माझं मग रडलं, आयुष्यभर रडतात, खूप रडणाऱ्या वाटतात. जाऊ मी कुठेही ज्यावेळेस मी काउन्सिलिंगला जातो, पोरगं बघतच नाही, बायकोच्याच नादाने गेलं, बायकोकडेच गेलं. आता बरेच शब्द येतात, नाही बोलायचे मला, ऑनलाईन आहे आपण. व्यसनामध्ये गेलं, पोरगी ऐकत असते. परवाच एक फोन असा झाला होता, एक 17 वर्षाची मुलगी, सो कॉल एका चर्चला जातात ते, म्हणजे वचन माहिती आहे, पळून गेली मुलांना. का धाडस झाला असेल, का गेली असेल? जर ते संस्कार तिच्यावरती असतं, जर भय तिच्यावरती असं गेली असतील का? एक साक्ष सांगायची होती, आता मी नाही सांगेल, पुन्हा कधीतरी सांगेल. शॉक बसला ज्यावेळेस माझ्याच परिवारामधला एक मुलगा दुसऱ्याकडे मला कळले तो सिगरेट पीत होता आणि नंतर कळालं की त्याने साक्ष दिली की मी पीत होता, पण आम्ही सुदैवाची कृपा आहे खरं सोडली. माझ्या प्रेरणा लेकरांच्या बरोबर सगळीकडे जातो. ज्यावेळेस ते तरुण होतात त्यांच्याबरोबर आम्ही नसतो, ते जगामध्ये असतात, पण जगामध्ये सुद्धा त्यांना कवरिंग पाहिजे, त्यांना लपवलं गेलं पाहिजे. ते लपवणं म्हणजे तुमचे संस्कार आहे, ते लपवणं म्हणजे हे तुमचं वचन आहे, त्या वचनाच्या खाली खाली ते लपले जाणार आहे. ते देवाचं प्रेम आहे, त्या प्रेमाच्या खाली ते लपले जाणार आहे. देवाचं संरक्षण आहे, त्या संरक्षणाच्या खाली खाली ते लपले जाणार आहे. आणि मग जगामध्ये तुम्ही कितीही कुठेही सोडा, भले ती परदेशात जातील. आज केतन आपला जायला निघालाय ना, महिना 2 महिन्यामध्ये जाईल. मला तर वेळ नाही करायचं, मला माहिती आहे त्याला देवाचं प्रेम, त्याच्या आईवडील इथं आहे, तुम्हाला आहे, त्याला देवाचं भय आहे, त्यामुळे तो चुकीच्या गोष्टीमध्ये पडणार नाही. भले तो परदेशात जाईल, पण परदेशात पडतो स्वतःला राखून ठेव. तसं योसेफानं ठेवलं, माहिती ना की योसेफ ज्यावेळेस त्याला ती पोटिफाराच्या पत्नीवर सुद्धा त्याच्याबरोबर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तो पळून गेला. तो म्हणाला जगाच्या डोळ्यावर पडदा घालता येईल, देवाच्या डोळ्यावर कुठून नाही. हे भय आमच्या तरुणांच्या बऱ्याच आम्हाला करणं गरजेचं आहे. आणि मग परमेश्वराच्या तिला परत तिला पुढं काय केलेलं आहे. आम्ही 3रं वचन आम्ही पुन्हा वाचूया. तिसरं आणि 4थं निर्गम याचा 2रा अध्याय 3रं आणि 4थं वचन. पुढे त्याला लपवून ठेवता येईना म्हणून तिने गव्हाळ्यांचा एक पेटारा करून त्याला डांबरवर राळ चोपटली. त्या पेटाऱ्यात तिने त्या बालकाला घालून नदीकाठच्या लवाळ्यात नेऊन ठेवले आणि त्याचे पुढे काय होते ते पाहायला त्याची बहीण दूर उभी राहिली. आता बघा, पहिली गोष्ट त्या स्त्रीला पाहिली. आता बघ ती स्त्री कोण, तिचे नाव काय बघूयात का आम्ही एक वचन बघूया आणि त्या वचनानुसार आम्ही बघूया की तिचे नाव मोठं सांगितलेलं आहे. एकच मिनिट. तिचे नाव जे आहे
6:20 निर्गम 6:20. अमरामाने आपली हत्या मुखोत्वेत ही बायको केली, तिच्यापासून त्याला आवरून मोशी झाले. अमरामाचे आयुष्य 137 वर्षाचे होते. तिचं नाव काय आहे? योकोबेद. एकाच ठिकाणी निर्गम 6:20 मध्ये तिचं नाव नमूद आहे. एकाच ठिकाणी त्या नाहीतर तिला स्त्री म्हणते. इतकं ती दुर्लक्षित आहे तशी पाहायला गेलं म्हणजे नाव सुद्धा नव्हतं. पण तिनं मोशेला पाहिलं, तिथं सुंदर आहे. त्या कठीण परिस्थितीमध्ये तिनं लपवून ठेवलं. लपवून ठेवल्यानंतर आता मला लपवून ठेवता येईल ना, आता काय करू? मग तिनं नियोजन केलं, योजना केली. काय केलं? एक बुट्टी घेतली, त्याला डांबर चोपडलं, राळ चोपडली आणि त्याला नदीमध्ये लवाळ्यामध्ये म्हणजे त्या गवतामध्ये मोठी गवत जे असतं त्याच्यामध्ये नेलं. आज प्रियाने मी तुम्हाला सांगितलं लपवून ठेवणं म्हणजे आम्हालाही आमच्या लेकरांना जगापासून लपवून ठेवायचं. आणि फक्त लपवून ठेवणं म्हणजे काय? हेही मी तुम्हाला सांगितलं की देवाचं प्रेम, देवाचं भय, तुमचं वेळ त्या लेकरांच्यासाठी तुम्हाला द्यायचं आहे. त्या लेकरांच्यावरती संस्कार करायचे आहेत जेणेकरून ते भडकू नये. मग एवढं सोडून कसं आहे का? आम्हाला त्यांच्यासाठी नियोजन करायचं जे आमच्या हातात, जे तिला करता येते. काय करायचं आहे? आज हे देवानं दिलेलं माझ्याकडे धनसंपत्ती आहे, ही देणगी आहे, मी याचा वापर कसा करू, मी याला वाढवू कशी? तर त्यांच्यासाठी उत्तमातलं उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करा. जे तुमच्या हातून होते ते तुम्ही द्या. त्यांच्यासाठी उत्तम स्वप्न बघा, नियोजन आत्ताच करा. येईल तेव्हा वेळ येईल तेव्हा बघू, पैशाचं नाही. आत्तापासून साठवा तुमच्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या लग्नासाठी तुमच्याकडे पाहिजे. कारण देऊ नका स्वतःच्या चैनीमध्ये, स्वतःच्या व्यसनामध्ये किंवा स्वतःच्या आयुष्यामध्ये माझं आणि माझ्यासाठी मी जगलो असं करू नका. तर माझ्या मुलासाठी मी काय उद्या म्हणायला नको त्या मुलाला माझ्यासाठी तू काय केलंस. केल्यावरती म्हणणारे आहे. पण जे तुम्हाला देवाने दिले त्यातून तुम्ही साकारायला करा, नियोजन करा. मी माझ्या मुलीसाठी करते, जे करते ते मला म्हणते, माझ्या नवऱ्याला म्हणते, आम्ही करतो तिच्यासाठी. आम्ही आपल्यापासून म्हणतो आम्हाला माहिती की डॉक्टर बनेल, IAS ऑफिसर बनेल, पण आमची स्वप्न की ती नाव डॉक्टर बनवतो. आम्ही तिच्या मनामध्ये हे पेरतो की देवानं तुमच्या आजोबांना डॉक्टर बनवलं, त्यांचं तारण केलं. माझी ती इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे की माझ्या लेकरांना त्यांच्याच डॉक्टर करा. फक्त डॉक्टर होते, सेवक होते, मिशनरी तशी डॉक्टर ती बनवलं, पैशासाठी नाही माझ्या. कारण डॉक्टर बनवायला किती पैसा घालायला लागतो तेवढी आमची ऐकत ऐकणे तेही आम्हाला माहिती. पण आम्हाला देव होईल ही आमची विश्वास आहे. मी तिला ते म्हणते किंवा माझी इच्छा आहे की कुठल्या तरी मोठ्या हुद्द्यावर IAS ऑफिसर बनावं, कलेक्टर बनावं. का नाही बनावं आमच्या लेकरांनी? आज आम्ही त्यांना त्या शिक्षणामध्ये त्या गोष्टींमध्ये ते नेलो. मला माहिती आहे माझी आई स्वप्न बघायची. माहिती माझी आई आज येणारी आली नाही आहे. घरात ऐकत असेल तर तेही माहिती. ती फार शिकलेली नाही, 10वी पर्यंतचं शिक्षण चालेल पण फार हुशार आहे. आणि ज्यावेळेस कुठं जायची ऑफिसमध्ये, समाज कल्याण ऑफिसमध्ये, तिथं तिला ते MA BEdचा बोर्ड दिसायचं. आणि तिचं स्वप्न माझ्या मुलीचं पण एवढं शिक्षण झालं पाहिजे. त्यावेळेस मी कुठं त्या आंदोलनाला असेल. आणि त्या काळामध्ये ती स्वप्न बघायची MA BEd. आणि तिनं खरंच मला MA BEd ही डिग्री दिलेली आहे. आज ती डिग्री माझ्याकडे आहे. कदाचित देवाची इच्छा नसेल की मी त्या हुद्द्यावर बसावं, पैसा कमावा, त्याच्या राज्यामध्ये सेवा करावी म्हणून त्यानं मला पाठशागत केलं. आणि मी शिक्षक म्हणून पण कार्यरत करते आणि त्याची सेवा पण करते. पण ते स्वप्न तिला पूर्ण केलं. आज मी माझ्या मुलीसाठी माझं उद्देशन तुम्हाला आहे. योकोबेदनं जी योजना दिली तिनं काय केलं? आता माझ्या हातात नाही आहे, मी त्याच्यासाठी सुरक्षेसाठी जेवढं मला होईल ते मी करतो. तिनं ते केलं आणि तिनं काय केलं? पाण्यामध्ये नेऊन सोडलं. आणि त्याच्याबरोबर थोडं वर्षापासून आम्ही मग फारोची मुलगी नदीवर स्नान करायला आली. तिच्या दासी नदीच्या कडेने चालल्या असता लवाळ्यामध्ये तो पेटारा तिच्या नजरेत पडला. बघा, जे तुमच्या हातात आहे ते तुम्ही करायचं. तिला लपवून ठेवणं शक्य होईल ना? तिनं योजना आखली,
तिनं त्याची सुरक्षितेचं लक्ष घेतलं, त्या पेठाऱ्यामध्ये त्याला घातलं, त्याला सोडलं आणि ही लांब बघत होती. मोठी म्हणून पण आईच्या सारखीच असते लक्षात, ती लांब बघत होती. मग पुढं देव तुम्हाला सहाय्य करतो. आता बघा काय गंमत झाली. आपल्याला तर वाचताना वाटतं अरे एवढं माहिती आहे, मला माहिती आहे पुढे काय होतं, पण तिला माहिती. त्याचा मुलगा भाई जाईल नदीमध्ये घालताना, नदीमध्ये मगरी पण असतात, पाणी पण येऊन बुडवू शकते, पण तिला देवाच्या हातामध्ये सोपवलं. जे तुम्हाला करायचं आहे, जे संस्कार तुम्हाला करायचे ते तुम्ही करा, योजना करा, बाकी देवाच्या हातात सोपवा. देव अद्भुत गोष्टी करतो. तिथं फारोची कन्या, तिनं ते बघितलं, तिला हेही कळलं की हे मूळ कोणाचं आहे, इब्राहिमचं आहे. आता तिचा भाऊ राजा होता, तिला माहिती होतं की भावाने काय फरमान काढलेला आहे की इब्राहिमच्या सगळ्या मुलाने काय करायचंय, बुडवून मारायचंय. पण हे मुलगा आहे, बालक सुंदर आहे, देवाच्या दृष्टीनं जर ते सुंदर असेल, देवाची कृपा त्याच्यावर असेल तर ते सगळ्यांना सुंदर दिसतं. तिलाही तो सुंदर वाटला, सुंदरच होता, म्हणजे यामध्ये सुद्धा नाही आहे, तो सुंदर वाटला. आणि मग काय केलं तिनं, की बहीण बघा तुमच्या तिनं बघितलं, अरे तिना राजकुमारीनं ते बाळाला घेतलंय, म्हणजे ती बाळाला लागणार नाही, पळत पळत गेली हो. आणि काय म्हणते, मी तुमच्यासाठी इब्राहिमची एखादी दासी घेऊन होता त्या बाळाला दूध पाजायला. तिनं क्षणाचा पण विचार नाही केला, मी घेऊन येतो दूध पाजायला, कारण तिला आरोच्या कन्येला पण माहिती होतं की अशा कितीतरी स्त्रिया असतील त्यांची मुलं मारलेली आहेत, त्या दूध पाजू शकतात. आणि ती पण म्हटलीचा घेऊन घ्यायचा आणि बरोबर गेली. कोणाकडे गेली, स्वतःच्याच आईकडे गेली. ती चौचत रमायची काय जवळ कुठून टाकली, म्हणजे प्रोग्राम तिला दमच बसतोय, काहीतरी सांगायचं असतं ना, मम्मी 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 अशीच कदाचित ती पण गेली असेल. उठ तुला माहिती का चिट्ट्या पिंट्या काय नाव ठेवलं असेल तिला, कारण तो पण त्या बाळाचं नाव ठेवलं. आपला बाळ आहे ना त्याला त्या राजकुमारने घेतले, चल लवकर तुला बोलवते. ती जरा घाबरली असेल, कशाला बोलवते, घर घाबरू नकोस, मी तिला सांगितले दूध पाचायला घेऊन गेलो, चल उठ. आणि मग त्या फारूच्या कन्येनं ते बाळ तिला दिलं आणि म्हटलं की जा माझ्यासाठी याला दूध पाच, त्याला मोठं कर, माझ्याकडे नंतर आणून. आणि त्याचं काय होईल, तुला वेतन मिळेल. ज्या मुलाला सांभाळणं कठीण होतं, लपवून ठेवणं कठीण होतं, जीवावर वेतून तिनं त्या मुलाला लपवलं, नंतर त्याला सोडलं, की मूल तिच्या हातात परत आलं, काय भावना असतील हो. कधी कल्पना केली तुम्ही, हे माझं बाळ आता परत आला तर मला लपवायची गरज नाहीये, मी उघड मात्र त्याला सांभाळू शकते. आणि वैशिष्ट्य बघा, आपल्याच मुलाला दूध पाजायला तिला पैसे मिळणार, हिस्ट्रीमध्ये कोणा जगात एकदा पण कोणाला मिळाला असं. माझ्यासाठी याला 5 मी दूध दुधाचे पैसे तुला देतो. मग ती मूल घेऊन आली असेल, मोठ्या रोगावर घेऊन आली असेल, म्हटले असेल आता ही मूल मी सांभाळलं. पण ती देवाचं प्रयत्न नसते, तिनं त्या मुलाला सांभाळलं, पासलं आणि पुन्हा ती त्या आपल्याला फारूच्या भीतीकडे कळवली आणि तो तिचा मुलगा असला. मग आपली पुढची स्टोरी आपल्याला सांगायचं तात्पर्य मला काय म्हणू शकते. एक आई जी बाळकाकडे बघताना हे बाळ मला देवाला दिलेली देणगी आहे, हे ते सुंदर त्याच्या दृष्टीनं बघा, ह्याच्यासाठी मी काय करू शकते, त्याच्या दृष्टीनं देवासाठी त्याला लपवून ठेवा, जगापासून, सैतानाच्या प्रत्येक ह्याच्यापासून. माझ्या प्रियानं आज मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लेकरांसाठी प्रार्थना करताय, तुमची लेकरं जर कुठं संकटामध्ये असेल तर तो आत्मा तुम्हाला पोहोचून दिल्याशिवाय नाही. तुम्हाला कळते काहीतरी चुकीचं, काहीतरी काय, तुम्ही तुमच्या लेकरांच्यासाठी प्रार्थना, हे तुमचं संरक्षण आहे. हे आमचं कर्तव्य. एक मायबाप म्हणून मला म्हणते की आई माझ्या आधी कसं असलं पाहिजे, नुसतंच लेकराला जन्मधून वाढवणारं नाही, ते कोणीही करतं, जनावर पण करतं, पण त्यांच्यामध्ये नामामध्ये फरक आहे. आणि विशेष करून आपणामध्ये जास्त फरक आहे, कारण आपण विश्वासणारे, प्रभूवर विश्वास ठेवणारे आहे. मग आम्ही कसं
वाढवलं पाहिजे आमच्या लेकरांना. आम्ही जगाच्या गोष्टी त्याच्यासाठी नियोजन केलं पाहिजे, चांगल्या गोष्टी विचारात केल्या पाहिजे. आणि बघा योगोबेचं नाव लई ठिकाणी आलेलं आहे, कदाचित तुम्हाला कोण ओळखणार नाही. आज माझ्या आईला पण जास्त ओळखतं का, पण मला म्हणजे माझ्या मला काय कळलं. उद्या ज्यावेळेस माझ्या लेकराला मी घडवे, मी दिसणार नाही, कारण शिल्पकाराच्या हात दिसत नाही, पण शिल्प दिसतं आणि जग त्या शिल्पाची तारीफ करतं. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, योगोबेचं नाव फार ठिकाणी नाही, पण तिचं नियोजन करतं. आणि फक्त मोशेसाठीच नव्हे, मग अशी मोशेच्यासाठी उत्तेजन आलं, पण मोशे एकमेव व्यक्ती ठरला ज्या तिथं तो म्हणला होता देवासमोर की नाही जायचं, कारण सांगितली, असं सांगितलं, तसं सांगितलं. पण ज्यावेळेस तो आला, तो ज्या जोशाला पेटलेला होता त्या फारोला अद्भुत आज इस्रायल लोकांना त्याला घेऊन गेला इथंपर्यंत की तो नंतर देवासमोर पण म्हणला. ज्यावेळेस देवाला म्हणली नाही याला मारून टाकलं, त्यांचा पाप खूप झालेला आहे, काय सांगतोय तसं करू नको, तर पहिला माझंच नाव काढलं होतं, कारण तुझ्याकडे हा दोष लागला, तू त्याला विचारणार नाही लागला. त्या मोशे खात्यात देवाला पुन्हा त्यावेळेस इस्रायल लोकांसाठी क्षमा केली, आपल्याला सगळी स्टोरी केली. आणि फक्त मोशेसाठी झालं का, मोशेसाठी देव बोलायचा, हां मोशेला आपल्याला निघून होती ना, तो देवासाठी देवाच्या जवळ असणारा. आणि बघा त्याच्याबरोबर मग बाकीची लेकरं तिची किती लेकरं होती तिला, किती लेकरं कोण चालू, कोण कोण आहे, एकोणीसच्या आणखी मुलांची नावं कोण सांगेल मला, माहिती पाहिजे तुम्हाला. मग अशी वाचलं मला वाटते 6-12 मध्ये आलो आणि मोशेची बहीण, व्हेरी गुड. आता सांगितलं उगाच बहीण उगाच बघत होती, काय नाव आपल्या बहिणीचं, मरिया नाव ना. तिच्या काय अवरोध कोण झाला, याचक झालं. आणि मरिया जी होती ती डब घेऊन नाचत होती, जे गीत आम्ही गातो, माझा प्रभू राजा विजयी तो आहे ना, असं खूप सुंदर गातात ते, अश्वरूढातो सागरितो उडवितो, कोणी गायलेलं आहे स्तोत्र ते, तिनंच गायलेलं आहे. ती त्या वयामध्ये त्या स्त्रियांच्या समोर ह्याच्यासाठी देवासाठी नाचणारी गाणारी वर्षिप लीडर होती ती. तिची तिन्ही मुलं मोशे, अरोन, मरिया तिन्ही देवासाठी एवढी श्रेष्ठ, त्यांची नावं पवित्र शास्त्रामध्ये आहेत. आणखी काय पाहिजे होते काय, तिन्ही पण तिनं मोशेला ओळखलं, त्या दोघांना म्हणतात, त्या दोघांनी मोशे. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची राहून गेली, मोशे त्या फारोच्या राजाला राहिला, दुसऱ्यांचं सगळं त्याच्यावरती झालं, राजा म्हणून तिथं राहिला, राजकुमार म्हणून राहिला, पण तरी सुद्धा ज्या वेळेस त्या इब्रियाचं आणि मिस्र्याचं भांडण चाललं होतं, त्यानं कोणाला मारलं, कोणाची बाजू घेतली, त्या मिस्र्याला मारलं, इब्रियाची बाजू घेतली. त्याला पळून जाता पुढचा विचार नाही केला, कुठं आले त्याच्याकडे संस्कार, देव कसा त्याच्याशी बोलला, देवाची ओळख त्याला कशी झाली, त्याचंही कारण त्याची आई होती. कारण ज्या वेळेस त्या फारोच्या कन्येनं पुन्हा त्या तिला ते मूल दिलं, ती पुन्हा त्यावेळेस ज्यावेळेस त्याला वाढवत होती, तिनं फक्त वाढवलं नाही तर तिला त्या देवाच्या बद्दल त्याला सांगितले की तू जिवंत देवाचा मुलगा आहेस, तू इब्री आहेस, तू हे विसरू नकोस. तिला माहित होतं तो मिस्राच्या राजघराण्यामध्ये जाणार, राजवाड्यात जाऊन तो वाढणार आहे, त्याच्यासाठी कौतुक केलं नाही, माझा पोरगा राजा होणार आहे असं नाही म्हटली. तिनं आपले संस्कार, देवाचं भय, देवाची ओळख त्याला तिथंच दिली होती. आणि तू प्रत्येक उद्देशाने देवाने तुला ठेवलेला आहे, हे विसरू नकोस की तुला लहानपणापासून दिलेला आहे. आणि माझ्या प्रिय ज्यावेळेस आम्ही ही गोष्ट ज्यावेळेस आमच्या लेकरांना लहानपणी शिकवतो, ती म्हातारी कधी कधी विसरत नाही. आज आमचं पण आपल्यामध्ये आहे प्रयास करायचं, तुमच्या आईची शिकवण तुम्ही कधी विसरणार नाही, विसरता, मी नाही विसरले. आणि मला नाही वाटतं मी इथं बसलेले कोणी सुद्धा विसरणार नाही, कारण कोणती आई चुकीचं शिकवत नाही. जर तुम्ही कुणी चुकीचं शिकवत असेल तर त्याच्या नाशास ते स्वतः कारणीभूत करतात, त्याच्या मुलाचाही नाश होतो आणि त्यांचा. म्हणून योग्य मार्गावर मुलांना नेणं फार काळ गरजेचं आहे. आम्ही शेवटचे वचन इथं वाचणार आहे, नीतिसूत्र याचा 22वा अध्याय 6वा वचन.
तुला त्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्याच्यापासून परावृत्त होणार नाही. कधी कधी वृद्धपणीही मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्ध काळी सुद्धा त्याच्यापासून तो परावृत्त होणार नाही. माझ्या प्रिय माता मला एकच उत्तेजन करायचं. कदाचित तुमची ओळख जगाला माहिती नसेल, पण तुमच्या लेकरांची ओळख जगाला होईल. तुमच्या लेकरांच्यावर जे संस्कार तुम्ही करणार आहे त्याच्याद्वारे त्याचं भविष्य असणार आहे. योग्य असं शिक्षण द्या, जगित आणि आधुनिक सुद्धा, आणि जेणेकरून योगोबेदसारखी भले गायवनमध्ये दुर्लक्षित असेल पण एक प्राऊड माता आहे, स्वतः गर्व करू शकणारी माता ती बनली. तिनेही लेकरं देवाच्या सेवेसाठी होती. आणि म्हणून मी तुम्हाला उत्तेजन करेन, आज आम्ही कशी माता करायचं आज आम्ही ठरवूया. आजचा दिवसच नाही तर सदैव सर्व काळ खूप अभ्यास आमच्या लेकरांच्यावर, कारण हे सोपं नाही हो, खूप कठीण आहे. पण मुलाला मी वाढवते मलाही माहिती, आणि आजच्या काळामध्ये सुद्धा खूप कठीण आहे या सगळ्या गोष्टी करणं, कारण इतकं भयानक जग झालेलं आहे. जगातले पाप इतकं भयानक वाढलेलं आहे. ह्या सर्व गोष्टींमध्ये आपल्या लेकरांना राखून ठेवणं कठीण आहे. म्हणजे कठीण आहे पण अशक्य नाही. ते देवाच्या मदतीने शक्य करून राहू शकतो आपण. आणि ह्या जगामध्ये आम्ही आमची लेकरं आम्ही उच्च पदाला म्हणू शकतो, आणि त्याचबरोबर त्याला देवाचं प्रेम म्हणू शकतो. तुझा नाहीस तर देवाला तुला मी दिलेला आहे. ही गोष्ट आम्ही नेहमी डोळ्याला जे पण आम्ही तिला देतो, आम्ही पहिली गोष्ट तिला विचारतो, तुला सगळी प्रार्थना केलीस का? तिला काय पाहिजे असेल तर आम्ही ते सांगतो, तू प्रार्थना कर, देव तुला दे. आणि ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस आम्ही तिला सांगतो, तू धन्यवाद दे, दिलास का? मी विचारतो, कारण हे तुला आम्ही नाही दिली, म्हणजे तुला देवाने दिली. आणि बऱ्याचशाच गोष्टी ज्या आम्ही दिल्या नाही तेही देवाने तिला दिलेली आहे. अद्भुत, म्हणजे ज्यावेळेस देवाचं प्रेम असते ना, आम्ही एक पती पत्नी आला तरी तुम्हाला सगळ्या बऱ्याच गोष्टी आम्ही सांगू शकतो. म्हणजे आज सुद्धा ज्या दवाखान्यामध्ये आम्ही जातो ते डॉक्टर सगळं मी सुद्धा घेतात, कारण देवाची कृपा तिच्यावरती नाही रोगे आहे की नाही परमेश्वर. बऱ्याचशाच गोष्टी, कोण एखादं चॉकलेट, मला ऐकून आम्ही कधी तुला चॉकलेट सांगू, पण एवढे चॉकलेट्स असतात घरात जे तुम्ही येतात मला माहिती बऱ्याच जणांना देत असेल, कारण ते फारसं खात नाही. कोणी ना कोणी येतं मोठे मोठे कॉलेजचे चॉकलेट्स तिच्यासाठी ही देवाची उत्तमात उत्तम गोष्ट ते त्याच्या लेकरांना आहे. म्हणून मी तुम्हाला उत्तेजन करेन, यहोवेकडून आज आम्ही शिक्षण घेऊया की आम्ही आमच्या लेकरांना 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. पहिली गोष्ट की आम्ही आमच्या लेकरांच्याकडे बघताना आम्ही देवाच्या दृष्टिकोनातून बघूया. दुसरी गोष्ट आम्ही देव जगापासून त्यांना लपवून ठेवायचं आहे. आणि तिसरी गोष्ट तुमच्यासाठी नियोजन करायचं आहे, योजना करायची आहे, आणि बाकीच्या गोष्टी देवाच्या हातामध्ये सोडूया. प्रभू त्यांना